स्टुडंट्स, आपला क्वेश्चन आहे इफ in इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 4 sec raised to n theta d theta, prove that in is equal to root 2 raised to n minus 2 upon n minus 1 plus n minus 2 upon n minus 1 I n minus 2. आता in कशाला डिनोट केले आपण? in म्हणजे आहे आपलं इंटिग्रेशन ऑफ सेक रेस टू n थिटा. सेकची पॉवर n आहे तेव्हा in लिमिट 0 to pi by 4 आहेत. तर हे इंटिग्रेशन आपण in ने डिनोट करून आपण हा रिडक्शन फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहोत. आणि हा रिडक्शन फॉर्म्युला आपल्याला मिळाल्यानंतर तो यूज करून आपण इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 4 ऑफ सेक रेस टू 6 थीटा डी थीटा फाइंड आउट करणार आहोत. लक्षात घ्या, सेक रेस टू 6 च्या ऐवजी काहीही दिलं असतं तरी आपण हा फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करू शकलो असतो. सेकची पॉवर इव्हन आहे की ऑड आहे त्याप्रमाणे आपल्याला शेवटी एकतर I1 मिळणार आहे किंवा I2 मिळणार आहे. आणि I1 किंवा I2 दोन्ही मिळाले तर आपण हा डायरेक्ट सिंपल स्टँडर्ड बेसिक फॉर्म्युला वापरून फाइंड आउट करू शकतो. तर सुरुवात कशी करायची, काय गिव्हन आहे ते कन्सिडर करायचे. in इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to pi by 4 सेक रेस टू n थीटा डी थीटा. आता याचं डायरेक्ट इंटिग्रेशन आपल्याकडे अवेलेबल नाही म्हणून सेकची पॉवर आपण स्प्लिट करणार आहोत. म्हणजे सेक रेस टू n ला आपण लिहिणार आहोत सेक रेस टू n मायनस 2 थीटा इंटू सेक स्क्वेअर थीटा. आपण सिंगल सेक का नाही घेतला? कारण सिंगल सेकचं इंटिग्रेशन कॉम्प्लिकेटेड आहे आणि पुढे आपल्याला ते सॉल्व्ह करायला मुश्किल होणार आहे. पण सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन थीटा सिंपल फंक्शन आहे आणि म्हणून आपण n-1 आणि सेक थीटा असं न घेता सेक रेस टू n-2 थीटा आणि सेक स्क्वेअर थीटा असं घेतलंय. पुढे इंटिग्रेशन करताना आपण यूज करणार आहोत इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि त्यावेळेला जे इंटिग्रेबल फंक्शन आहे त्याला आपण म्हणणार आहोत v आणि जे डिफरन्शिएबल फंक्शन आहे त्याला आपण म्हणणार आहोत u. सेकची पॉवर जरी n-2 असेल तरी कंपोजिटचा डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला वापरून आपण याला डिफरन्शिएट करू शकतो. सो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर इंटिग्रेशन बाय पार्ट्स? इंटिग्रेशन फ्रॉम a to b u into v dx is equal to first differentiable function as it is u integration of v dx bracket complete limits from a to b minus integration from a to b derivative of u into integration of v dx bracket complete dx. आता आपण ठरवलंय आपला u काय आहे सेक रेस टू n-2 थीटा आणि आपला v काय आहे सेक स्क्वेअर थीटा. या व्हॅल्यू आपण u आणि v च्या ऐवजी सबस्टिट्यूट करणार आहोत. सो in इज इक्वल टू u म्हणजे सेक रेस टू n-2 थीटा इंटू इंटिग्रेशन ऑफ v मीन्स इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर थीटा डी थीटा वेअर लिमिट्स आर फ्रॉम 0 to pi by 4 in between minus sign integration from 0 to pi by 4 du by dx म्हणजे इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक थीटा रेस टू n-2 विथ रिस्पेक्ट टू थीटा इंटू इंटिग्रेशन ऑफ v म्हणजे इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर थीटा डी थीटा ब्रॅकेट कम्प्लीट डी थीटा. आता ज्या ज्या ठिकाणी जे सिम्बॉल आहे तेवढंच ऑपरेशन आपल्याला करायचं आहे, बाकी टर्म्स ॲज इट इज राहणार. सेक रेस टू n-2 थीटा ॲज इट इज. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आहे टॅन थीटा लिमिट्स फ्रॉम 0 to pi by 4 मायनस साइन इंटिग्रेशन 0 to pi by 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक थीटा n-2 सेक थीटा रेस टू n-2 फाइंड आउट करण्यासाठी आपण हा कंपोजिटचा फॉर्म्युला वापरणार आहोत. काय आहे फॉर्म्युला? ज्या वेळेला बेसला फंक्शन असेल, लक्षात घ्या इथे सिंगल व्हेरिएबल नाही, बरोबर ना, हे फंक्शन आहे. मग फंक्शनला डिफरन्शिएट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो. इंडेक्सला n असेल तर तो n पुढे आणतो. आपल्याकडे इंडेक्सला आहे n-2 तो पुढे लिहिलाय. फंक्शन रेस टू n-1 सो फंक्शन आहे सेक थीटा, ऑलरेडी इंडेक्स आहे n-2 त्यातून 1 मायनस करायचं आहे आणि f' या फंक्शनला परत डिफरन्शिएट करतो आपण. इथे तुमचं फंक्शन आहे सेक थीटा, त्याला डिफरन्शिएट करायचंय आणि पुढची टर्म इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर थीटा म्हणजेच टॅन थीटा ब्रॅकेट कम्प्लीट डी थीटा. बरोबर आहे. आता याला पुढे कसं सॉल्व्ह करायचं आहे? सेक रेस टू n-2 थीटा या थीटाच्या ऐवजी घ्यायचे अप्पर लिमिट म्हणजेच काय येणार आहे त्या ठिकाणी पाय बाय 4. सो वी कॅन राईट हिअर सेक पाय बाय 4 रेस टू n-2 टॅन थीटा, थीटाच्या ऐवजी पाय बाय 4 सो टॅन पाय बाय 4 मायनस आता थीटाच्या ऐवजी घ्यायचे लोअर लिमिट 0 सेक 0 इंटू टॅन 0. टॅन 0ची व्हॅल्यू 0 म्हणजे टोटल टर्म होणार आहे 0 मायनस हा n-2 कॉन्स्टंट नंबर आहे, याला बाहेर काढायचं इंटिग्रेशन सिम्बॉलच्या. इंटिग्रेशन 0 to pi by 4 ॲज इट इज. सेक थीटा रेस टू इथे मिळणार आहे तुम्हाला n-3 डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक थीटा इज सेक थीटा इंटू टॅन थीटा
आणि हा टॅन थिटा ॲज इट इज, तो ॲज इट इज कॅरी करायचा आहे. बरोबर आहे. आता पुढे काय मिळणार आहे, सेक पाय बाय 4. सेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय आहे, √2. सो वी कॅन राईट हिअर √2 रेस टू n-2 इंटू टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय आहे 1 मायनस हा n-2 ॲज इट इज इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4. हा सेक रेस टू n-3 थीटा आहे आणि इथे एक सेक थीटा आहे, म्हणजे इंडेक्सची ॲडिशन केली n-3 + 1 म्हणजे उरणार आहे n-2 थीटा. अँड दिस टॅन इंटू टॅन मीन्स टॅन स्क्वेअर थीटा. आता ही फर्स्ट टर्म ॲज इट इज कॅरी करायची आहे √2 रेस टू n-2 मायनस हा n-2 ॲज इट इज सेक रेस टू n-2 थीटा ॲज इट इज आणि टॅन स्क्वेअरच्या ऐवजी आपण लिहितोय सेक स्क्वेअर थीटा -1. का, कारण आपल्याकडे ही आयडेंटिटी आहे 1 + टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर, म्हणून आपण टॅन स्क्वेअर लिहिलाय सेक स्क्वेअर थीटा -1. करेक्ट. इथे सेक रेस टू n-2 थीटा असल्यामुळे आपण टॅन स्क्वेअरला सुद्धा सेकमध्ये ट्रान्सफर करतो आहोत आणि त्यासाठी आपण ही आयडेंटिटी यूज करतो आहोत. ठीक आहे. आता या फर्स्ट टर्म ॲज इट इज √2 रेस टू n-2 हा -n-2 ॲज इट इज सेक रेस टू n-2 थीटाला ब्रॅकेटच्या आत मल्टिप्लाय करायचे. इथे पॉवर आहे n-2, इथे आहे +2 म्हणजे सेक रेस टू n थीटा उरणार. इन बिटवीन मायनस साइन 1 इंटू सेक रेस टू n-2 थीटा मीन्स सेम टर्म, ब्रॅकेट कम्प्लीट d थीटा. आता इंटिग्रेशन सिम्बॉलच्या आत 2 टर्म्स आहेत, आपण दोघांनाही सेपरेट इंटिग्रेशन लिहू शकतो आणि हा n-2 दोघांनाही येणार आहे. सो √2 रेस टू n-2 ॲज इट इज मायनस हा n-2 ॲज इट इज कॅरी केलाय इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 सेक रेस टू n थीटा d थीटा. दिस मायनस साइन अँड दिस मायनस साइन विल बिकम प्लस. हा बाहेरचा n-2 इथे सुद्धा येणार आहे इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 सेक रेस टू n-2 थीटा d थीटा. आता लक्षात घ्या, जेव्हा सेकची पॉवर n असेल आणि लिमिट्स इंटिग्रेशनचे 0 टू पाय बाय 4 असेल तर त्याला आपण in ने डिनोट करतो. बरोबर आहे. म्हणजे हा तुमचा आहे in. इन बिटवीन प्लस साइन n-2 ॲज इट इज आणि इथे सेकची पॉवर आहे n-2 म्हणजे या इंटिग्रेशनला आपण डिनोट करणार आहोत बाय in-2. करेक्ट. आता या टर्ममध्ये या स्टेपमध्ये in 2 ठिकाणी आहे. एक तर लेफ्ट हँड साईडला in आहे आणि इथे राईट हँड साईडला. दोन्ही inच्या टर्म्स आपण इकडे कलेक्ट करणार आहोत. in प्लस, कारण ही निगेटिव्ह साइन आहे, n-2 in दॅट इज इक्वल टू √2 रेस टू n-2 ॲज इट इज प्लस n-2 in-2 ॲज इट इज. बरोबर आहे. आता in कॉमन काढायचं आहे. in कॉमन काढल्या काय उरणार आहे 1 + n-2 दॅट इज इक्वल टू राईट हँड साईड ॲज इट इज. इथे n ॲज इट इज आणि +1 -2 म्हणजे -1 ब्रॅकेटमध्ये उरणार आहे n-1 आणि तो राईट हँड साईडला आणला तर तो डिनॉमिनेटरला येईल. सो वी कॅन राईट in इज इक्वल टू √2 रेस टू n-2 अपॉन n-1 प्लस n-2 अपॉन n-1 in-2. करेक्ट. अँड दिस इज नथिंग बट अवर रिक्वायर्ड फॉर्म्युला फॉर गिवन इंटिग्रेशन. ठीक आहे. आता हा रिडक्शन फॉर्म्युला वापरून आपल्याला इंटिग्रेशन ऑफ सेक रेस टू 6 थीटा फाइंड आउट करायचे. तर ते कसं फाइंड आउट करणार आहोत आपण. सो स्टार्ट विथ व्हॉट इज आस्क्ड टू इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 सेक रेस टू 6 थीटा d थीटा. ज्या वेळेला इंडेक्सला n असेल आपण त्या इंटिग्रेशनला in ने डिनोट करतो. इथे इंडेक्सला 6 आहे म्हणजे या इंटिग्रेशनला आपण डिनोट करणार आहोत बाय i6. करेक्ट. आता आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, रिडक्शन फॉर्म्युला आपण डेव्हलप केलेला आपण तो लिहितोय. in इज इक्वल टू √2 रेस टू n-2 अपॉन n-1 प्लस n-2 अपॉन n-1 in-2. आपल्याला i6 ची व्हॅल्यू हवी आहे म्हणजे n च्या ऐवजी काय सबस्टिट्यूट करावं लागणार आहे 6. तर राईट हँड साईडला जिथे जिथे n आहे तिथे तिथे 6 सबस्टिट्यूट करायचं आहे. सो i6 इज इक्वल टू √2 रेस टू 6 - 2 अपॉन 6 - 1 प्लस 6 - 2 अपॉन 6 - 1 अँड हिअर i6 - 2. हे खूप सिम्पल आहे. 6 लिहिला पाहिजे असं नाही, तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी चालेल. इथे मिळणार आहे तुम्हाला √2 रेस टू 4 अपॉन 5 प्लस 4/5 आणि इथे i4. आता i4 फाइंड आउट करण्यासाठी परत हाच फॉर्म्युला कन्सिडर करायचा आहे आणि ज्या ठिकाणी n आहे त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचं आहे 4. √2 रेस टू 4 म्हणजेच √2 4 टाइम्स, √2 इंटू √2 2 आणि पुढचा √2 इंटू √2 2. 2 इंटू 2 इथे येणार आहे 4 अपॉन 5 प्लस 4 अपॉन 5. i4 ची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये लिहायची कारण आपल्याला 2 टर्म्स मिळतात इथे, तर ब्रॅकेट काढलेला बेस्ट. आता i4 म्हणजे इथे n च्या ऐवजी 4 येणार. √2 रेस टू 4 - 2
अपॉन 4 मायनस 1 प्लस 4 मायनस 2 अपॉन 4 मायनस 1 आणि इथे I 4 मायनस 2. ठीक आहे. आता हा 4/5 हा 4/5 ॲज इट इज. इथे √2 चा स्क्वेअर येणार अपॉन 3 प्लस इथे येणार आहे 2/3 आणि इथे येणार आहे I2. I2 साठी परत इथे जाण्याची गरज नाही कारण 2 मायनस 2 इथे 0 होणार. मी तुम्हाला आधीच सांगितलंय शेवटी I1 किंवा I2 येईल तिथे थांबायचं अकॉर्डिंग टू तुमचा हा N 6 आहे की 5 आहे त्याप्रमाणे एकतर I2 मिळणार किंवा I1 तिथे थांबायचे. आपल्याला इथे I2 मिळालं आपण इथे थांबणार आहोत. पुढे रिडक्शन फॉर्म्युला वापरण्याची गरज नाही सिम्पल इंटिग्रेशन करायचे. पण त्या अगोदर पुढे ज्या टर्म्स आहेत त्यांचे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. सो 4/5 ॲज इट इज. 4/5 आत मल्टिप्लाय करायचं आहे. 4/5 इंटू √2 चा स्क्वेअर म्हणजे 2/3 प्लस हा 4/5 इंटू इथे येणारे 2/3 आणि I2 म्हणजेच काय आहे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/4 sec स्क्वेअर थीटा डी थीटा. बरोबर आहे. आता हा 4/5 ॲज इट इज प्लस 8/15 प्लस हा 8/15 ॲज इट इज. इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर थीटा इज tan थीटा. लिमिट्स आर फ्रॉम 0 टू π/4. आता लक्षात घ्या इथे आपल्याला लगेच लक्षात येतं की tan π/4 ची व्हॅल्यू 1 आहे आणि tan 0 ची 0 आहे म्हणजे इथे 1 मिळणार. याचा अर्थ या तिघांचं कॅल्क्युलेशन करावं लागणार. इथे डिनॉमिनेटरला आहे 5 इथे आहे 15 इथे आहे 15. सो मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 3. सो वी कॅन राईट 12/15 प्लस 8/15 प्लस 8/15 आणि इथे tan π/4 मायनस tan 0 दॅट इज नथिंग बट 1. म्हणजे आपल्याला या तिघांचीच ऍडिशन करायची. तिघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरची ऍडिशन करायची आहे 12 प्लस 8 प्लस 8 दॅट इज नथिंग बट 28/15 अँड दॅट इज अवर व्हॅल्यू ऑफ I6.